नागपुर शहर के सीताबर्डी थाना क्षेत्र में छीना झपटी की बड़ी वारदात सामने आई है। दिनांक 29 जुलाई को LIC चौक की ओर पैदल जा रहे एक युवक से मोटरसाइकिल पर सवार आरोपियों ने झपट्टा मारकर बैग छीन ली। बैग में रखे थे वीवो कंपनी का मोबाइल, आधार कार्ड, ड्राइविंग लाइसेंस और करीब 15,000 रुपए नगद थे। पुलिस ने घटनास्थल के CCTV फुटेज खंगालकर आरोपी को अमरावती रोड की झोपड़पट्टी से गिरफ्तार कर लिया है। पूछताछ में सामने आया कि आरोपी और उसके साथी मिलकर नागपुर शहर में कई ऐसे अपराध कर चुके हैं। पुलिस ने कुल 2,68,000 रुपए का माल जब्त किया है और अब तक 3 छीना झपटी के केस और 4 मिसिंग मोबाइल केस सुलझाए गए हैं। कार्रवाई पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंगल और अन्य वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में की गई। 29 तारखेला एक अभिन्न प्रतिक्रिया नावाचे एक 40 वर्षाचे ग्रस्त हे बाहेर गावून आले होते आणि सकाळी 4 वाजता रेल्वे स्टेशनला उतरून त्यांना झरीपटका जायचं होतं, ते LIC चौकाकडे रिक्षा बघण्यासाठी चालले होते। तर त्या ठिकाणी अचानक मोटरसायकलवर 3 इसम आले आणि त्यांच्या हातात जी ती बॅग होती ती बॅग ते झटका देऊन हिसकावून पळून गेले। त्यांच्या बॅगमध्ये त्यांचा मोबाईल होता आणि काही 10,000 ते 15,000 रुपये होते आणि इतर काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये। तशी त्यांनी आमच्या पोलिसांना तक्रार दिली होती। त्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी श्याम वारंगे आणि त्यांची जी काही टीम आहे यांनी CCTV फुटेज तपासले। त्यानंतर काही गोपनीय माहिती घेतली आणि त्या आधारे आजिम कादिर बेग हा 26 वर्ष वयाचा जो आरोपी आहे याला त्यांनी ताब्यात घेतले। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। सदरील आरोपी हा अतिशय याच्यावरती रेकॉर्डवरील आरोपी आहे, याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हेसुद्धा दाखल आहेत आणि त्याच्यासोबत जे 2 लोक होते त्यांचे नाव त्यांनी अल्तमस मोहम्मद युसुफ मंसुरी आणि दुसरा जॉन नावाचा इसम होता असे सांगितले। ते कळमना भागामध्ये राहतात। अद्याप ते मिळून आलेले नाही, त्यांचा शोध सुरू आहे आणि आरोपीकडे चौकशी करताना त्यांनी इतर 2 गुन्ह्याची सुद्धा कबुली दिली आहे आणि त्याच्याकडे जे काही आम्ही चौकशी केल्यानंतर हे झडती वगैरे घेतली तर त्याच्यामध्ये आम्हाला एकूण 15 मोबाईल मिळालेले आहेत, एक टॅब मिळालेला आहे, काही रोख रक्कम मिळालेली आहे, असे एकूण 2,68,800 रुपयाचा आम्ही मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीत आहे। हे जो आरोपी आहे आमच्या अटकेमध्ये असलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावरती याचं क्राईम रेकॉर्ड तपासला असता याच्यावरती खूनसारखे सुद्धा गुन्हे दाखल आहेत, प्रॉपर्टी ऑफेन्स आहेत, 15 ते 16 गुन्हे याच्यावरती दाखल आहेत आणि त्याच्यासोबतचे जे साथीदार होते ते सुद्धा क्राईम रेकॉर्ड असणारे आहेत आणि यांना नशा करणे आणि कुठंतरी बाहेर राहणे, यांची घरी वगैरे ते कधीही मिळून येत नाही आणि यांचा शोध घेताना ही कधीतरी बाहेर, कधी फुटपाथवर किंवा कधी बाहेर नशा करून अशा प्रकारचे गुन्हे करण्याच्या सवयीचे आहेत। हे आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमची जे टीमचे अधिकारी आहेत श्याम वारंगे PSI आणि त्यांचे जे टीमचे कर्मचारी आहेत त्यांनी ही कारवाई केली आहे। त्यांचे नाव आहे नंदकिशोर वालदे, मोहन कनोजिया, शत्रुघ्न मुंडे, प्रशांत भोयर आणि चेतन शेंडे यांनी ही कामगिरी केली।